मी पार्सल शॉपमध्ये डिलिव्हर केलं असं त्यांनी कंपनीला सांगितलं. तर पार्सल वगैरे त्याने काय दिले ना, 30,000 पर्यंत मटेरियल होतं. मी काय बोलतोय, माझं एक पार्सल घेतलेलं तुमच्यासोबत, दुसरा ऑर्डर एक केलेला मी. हा हा. तर ना त्याने तिथून माझं मटेरियल घेतलं हा आणि आज मला बोललो दोन पिकअप होते ना. हा हा. दुसऱ्या पिकअपला गेला आणि तुला जमणार नाही. अच्छा. त्याला मी काय बोललो, पहिलं ते घेतलंच ना, हा. ते मी ते गेलं ना तिथे तुम्हाला सांगितलेलं मी. अच्छा. पण त्याने सोडलं नाही. हा कंप्लेंट जेव्हा केली ना, हा. त्याने ते मटेरियल त्यांना जे समजून दिलं त्याच्याकडे पण दिलं. मग तो कुठे घेऊन गेला मटेरियल? त्याच्याकडे घेऊन गेला, त्याने पैसे वगैरे मागितले ना पूर्ण. हा हा. असतात रायडर असतात एक एक. त्याला बोलायचं ना, तू आधी अजून एक पार्सल वगैरे काय घेऊन जाणार आहे की डायरेक्ट जाणार आहे, त्याला विचारलं नाही का तुम्ही? हा हा हा. हा मग ते एकदा ऑर्डर पिकअप केली ना तर ते पूर्ण पैसे पे करायला लागतात, कारण की कमिशन वगैरे द्यायला लागतं ना कंपनीला. मग ते कमिशनवर. हा हा हा. मग आता राहायला कुठे? कंपनी करेल तुम्हाला, सपोर्ट करेल कंपनी तुम्हाला. कॉल बॅक तुम्ही कंप्लेंट केली काय? हा मग ती कंपनी तुम्हाला देईल, फीडबॅक देईल कंपनीचे. त्याच्यावरती काहीतरी हे करत असेल कंपनी, प्रोसेस करत असेल पुढे. अच्छा. कितीचं होतं मटेरियल? का बोलता, एवढं महाग मटेरियल होतं? हा हा हा. एवढं टेन्शन नका घेऊ, काय ना भेटून जाईल तुम्हाला. कंपनी हाय करेल, सपोर्ट करेल कंपनी, ऍक्शन घेते लगेच त्याच्यावरती. साकी विहार मध्ये. हा तिकडे जाऊन तुम्ही करू शकता कंप्लेंट, पण कंपनी तुम्हाला रिस्पॉन्स देईल लगेच. उद्या आज देईल नाही तर उद्यापर्यंत देईल. हा हा हा. हा. कंपनीने सांगितलं नाही त्याला, मग ती ऑर्डर कॅन्सल केली असते ना कंपनीने त्याने. हा. अच्छा. तो आलेला का तिथे?